भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली। दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होणार आहे आणि या मेळाव्याच्या निमित्तानं तयारी देखील अंतिम टप्प्यात आलेली आहे। दसरा मेळाव्याच्या माध्यमातून पंकजा मुंडे काय भूमिका घेणार आणि काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असेल। या ठिकाणी मी आहे बीडच्या सावरगाव घाटीतील या ठिकाणी संत भगवान बाबाची जी मूर्ती आहे या ठिकाणी हे जन्मगाव म्हणून जन्मगाव आहे। काय सांगता येईल उद्या पंकजाताई मुंडे दसरा मेळाव्याची या ठिकाणी तयारी झाली आणि कोण कोण या दसरा मेळाव्याला येणार आहे काय सांगता येईल? बघा, या दसरा मेळाव्याचं प्रमुख आकर्षण लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबापासून ही चालत आलेली परंपरा आहे। या दसरा मेळाव्याचं मुख्य आकर्षण आणि मुख्य निमंत्रण ह्या आमच्या लोकनेत्या पंकजाताई आहेत। त्यांना आम्ही या ठिकाणी निमंत्रण देतो आणि लाखो भाविक या ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी एका हाकेवर या ठिकाणी येतात। आपण पाहू शकता की सर्व सावरगाव ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकाची कुठलीही गैरसोय होऊ नये या दृष्टिकोनातून जेवणाची सोय असेल, पिण्याच्या पाण्याची सोय असेल किंवा पार्किंगची व्यवस्था असेल। गेल्या 3 दिवसापूर्वी या ठिकाणी पूर परिस्थिती होती, सगळीकडे सभोवतालचा परिसर पूर्ण पाण्याने भरलेला होता। पण आपण आता या ठिकाणी पाहू शकता ही राष्ट्रसंत भगवान बाबाची कृपा आहे की हा 20 एकर परिसर या ठिकाणी पूर्ण कोरडा झालेला आहे। उद्याचा जो दसरा मेळावा आहे याचा जे नियोजन आहे, जी पूर्वतयारी म्हणतो आपण, तर ती पूर्ण तयारी आज म्हणजे पूर्णत्वास आलेली आहे। या ठिकाणी लोकांना बसण्याची, गाड्या पार्किंग करण्याची जी सोय आणि व्यवस्था आहे ती अत्यंत उत्कृष्टपणे या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आदरणीय ताईसाहेब आमच्या असंख्य भाविकांना आणि कार्यकर्त्यांना त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील तमाम जनतेला एक समता आणि बंधुत्वाचा संदेश या दसऱ्याच्या मेळाव्यातून देत असतात आणि सर्व कार्यकर्त्यांना सन्मार्गावर चालण्याचा असा महत्त्वाचा संदेश भगवान बाबाच्या प्रेरणेने देत असतात। उद्याच्या दसरा मेळाव्यामधून नेमकं पंकजाताई नेमकं काय बोलतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, सावरगाव, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।